ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कलात श्री काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपण सर्वजण इथे उपस्थित आहात, आपणा सर्वांना वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। आपलं रोजचं चिंतन असतं, आपण प्रथमच इथं आलाय त्याबद्दल थोडीशी माहिती म्हणून। रोज ज्ञानेश्वरीवरती चिंतन असतं। आपला शिवगड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनल पण सुरू झालेला आहे, आपणाला पण विनंती करतो आपण ते सबस्क्राईब करावं। आता जवळजवळ 1000 किंवा 1100 सबस्क्रायबर तयार झालेत, काहींना माहिती नाही, पण त्यावरती आपल्यावर शिवगडचे जे कार्यक्रम होतात त्याचे सगळे कार्यक्रम त्या चॅनलवरती आपल्याला केव्हा बघायचे आहेत त्यावेळी बघता येतील। आणि दररोज आपण हे रोजचं चिंतन व्हॉट्सअपद्वारे शिवगड परिवार जे ग्रुप आपले 10-12 ग्रुप आहेत शिवगड परिवारामधले, त्या ग्रुपवरती चिंतन रोज पाठवलं जातं। आपल्यापैकी कोण ऐकतंय काय माहिती नाही, पण रोजचं चिंतन चालू आहे ज्ञानेश्वरीवरती। जवळजवळ 170 भाग झालेत एकूण चिंतनाचे। दररोज इतके दिवस सतत चालू आहे, रोज कधीही थांबलेलं नाही। आता आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे। 3ऱ्या अध्यायातील 14 आणि 15 नंबरच्या श्लोकावरती चर्चा चालू आहे कालपर्यंत, आणि त्यामुळं तिथंपर्यंत आता आपण आलेलो आहोत। आपल्याला ही विनंती आहे, आपणही ते सबस्क्राईब चॅनल करावं, आपल्यालाही त्याचा इथल्या कार्यक्रमाचा आनंद मिळेल। तुम्हाला जे जे काही अभ्यासवर्ग होतात त्या अभ्यासवर्गाची माहिती त्यावरती दिलेली असते त्या चॅनेलवरती, त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ करून घेता येईल। आपल्याला इंटरेस्ट असेल तर करून घ्या। काल सकाळच्या म्हणजे कालच्या चिंतनामध्ये आपण 14वा आणि 15वा श्लोक पाहिला म्हणजे त्याच्यावरती चिंतन करायला सुरुवात आहे। अन्नाद भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवम, अशा अर्थाच्या श्लोकावर काल चिंतन झालेलं होतं। कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम, हे 14 आणि 15 नंबरचे श्लोक आहेत। अतिशय जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राची माहिती, अत्याधुनिक शास्त्राची माहिती गीतेनं 5000 वर्षापूर्वी आपल्याला पुरवलेली आहे। कशातून अन्नाची निर्मिती होते, पर्जन्याची निर्मिती कशामुळे होते, यज्ञाला कारण काय आहे, कर्माला कारण काय आहे, वेदाला कारण काय आहे, अशा सगळ्या गोष्टीचा याचं वर्णन या दोन्ही श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे। माऊलीने त्याच्यावरती 1-2 ओव्यामध्ये भाष्य केलेलं आहे, आणि त्या ओव्याचा अर्थसुद्धा आपण बघत जातो। सकाळी कालच्या चिंतनामध्ये आपण 134 आणि 135 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। अन्नातून भूतमात्राची निर्मिती होते, म्हणजे भूतमात्र सगळे जीव प्राणी पशु पक्षी सगळे जे आहेत हे अन्नावरती पोषण असतात, आणि हे अन्न निर्माण होण्याला कारण आहे पाऊस, पर्जन्य। पर्जन्य कशामुळे पडतो असं शास्त्र सांगतं, तर यज्ञामुळे पडतो। यज्ञ शब्दाचा अर्थ आहे स्वधर्म कर्म, निष्काम कर्म, निरहंकारिक होऊन केलेलं कर्म आणि निर्मम होऊन केलेलं कर्म, या 3 गोष्टीचा अंतर्भाव कर्मयोगामध्ये होतो। आपण म्हणतो कर्मयोग फार सोपा आहे हो, भक्तियोग आणि ज्ञानयोग फार अवघड आहे, ते म्हणे जमत नाही। अहो कर्मयोगातून नाही गेलो आपण ना, तर भक्तियोग म्हणजे काहीतरी कसरत होऊन बसते, ते बागडण्याचं क्षेत्र होऊन जातं। धड भक्ती जमत नाही, धड ज्ञान जमत नाही, कारण कर्मयोग पक्का नसतो। म्हणून कर्मयोग हा निरपेक्ष बुद्धीनं केलेलं प्रापंचिक कर्म असतं बरं काय। आपण मुलाबाळांसाठी काहीतरी करतो, स्वतःसाठी करतो, नातलगांसाठी करतो, पण निरपेक्ष भावानं करतो का, हा मुद्दा कर्मयोगामध्ये आहे। कर्मयोग ते सांगतो तुझ्यात माझंपण म्हणून त्यातलं काढून टाक, त्यातली अपेक्षा काढून टाक, त्यातला अहंकार काढून टाक, आसक्ती काढून टाक, आणि त्यातला पक्षपातपणा काढून टाक, आणि ईर्ष्या तुलना या सगळ्या गोष्टी काढल्याने कर्म केलं की त्याला कर्मयोग म्हणायचा, आणि त्याला स्वधर्म यज्ञ असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये। या स्वधर्म यज्ञाचा विचार आपण खूप श्लोकामध्ये करत आलेला। हा शेवटचे जवळजवळ श्लोक आहेत ही 14-15 पर्यंतचे ह्या गटातले, की ज्याचं वर्णन यज्ञामध्ये केलेलं आहे। यज्ञ कशाला म्हणायचं,
ते आपण मुळात आपल्या डोक्यात एक कल्पना असते, काहीतरी एक धुनी पेटवलेली असते, त्यामध्ये काहीतरी तूप वगैरे सारख्या तीळसारख्या समिधा त्यामध्ये घातलेल्या असतात, चंदनासारखी लाकडं जाळली जातात, आहेत त्या काळातल्या गोष्टी. पण माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याला एक वेगळा टर्न दिलेला आहे आणि देताना वर्णन केलेलं आहे. यज्ञ म्हणजे स्वधर्म यज्ञ. स्वधर्म यज्ञ याचा अर्थ आपल्यासमोर असलेली नित्यकामं जी आहेत ती नित्यकामं कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे फलासक्ती न ठेवता त्याचं वर्णन केलेलं आहे. मागच्या अध्यायात आपण बघितलं आहे, कर्मण्यवाधिकार असतोय मा फलेषु कदाचन, हे फार मोठा सिद्धांत गीतेनं सांगून ठेवलेला आहे. आणि जर हा सिद्धांत लक्षात ठेवून आपण जर जगायला लागलो तर आपला तोटा काय होत नाही. बरेच वेळा असं आपण म्हणतोय, मनात हेतू न ठेवताना जर कर्म करायला लागलो तर त्याचं कसं फळ मिळायचं. बरं, कर्म आहे म्हटलं फळ मिळणारच आहे, हाही सिद्धांत आहे. कर्म केलं आणि त्याचं फळ मिळालं नाही असं कसं होईल. चाललो आपण आणि अंतर काटलं नाही असं कसं होईल. हात हलवला आणि वर गेला नाही असं कसं होईल. तोंडात जीव हल्ली नाही, आपण बोललो नाही आणि आवाज आला नाही असं कसं होईल. तसं आहे, डोळे उघडलेत आणि पाहिले नाही म्हणून, कान उघडे आहेत ते ऐकलं नाही असं कसं होईल. तसं आहे, कर्म केलं की त्याचं फळ प्राप्तच असतं. मग फळ प्राप्तच आहे तर आपण त्याला कल्पना करून त्याला बनवू नये, असंच मिळावं असं होऊ नये असं म्हटलं की कर्मयोगाचा सगळा भट्ट्याबोळ होतो. कर्मयोग व्यवस्थित पालन होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या ज्या देवता असतात त्या यज्ञातल्या, त्या देवतासुद्धा आपल्याला इष्टभोगाची प्राप्ती करून देत नाही. इष्टान भोगान शब्द अगोदर वापरलेला आहे गीतेनं, की त्याचा अर्थ आहे जे जे म्हणून इष्ट आहे, योग्य आहे, ते तेच आपल्याला देवता देतात. आपली इच्छा होते ते देत नाहीत. आणि माझं काय आहे मत, की माझी इच्छा होईल ते मला मिळावं. तर देवता काय करतात, त्या माझी इच्छा काही असू दे, तुझ्यासाठी योग्य काय आहे ते मी देणार आहे, तुझ्या प्रारब्धात काय आहे ते देणार आहे, तुझी साधना कशी आहे त्यावर मी देणार आहे. आई जशी मुलांना काही पण हातात देत नाही, हात हे काय त्याच्यावर तिच्यावर प्रेम नसते का. असतेच की. असून सुद्धा ती का देत नाही मग एखादी गोष्टी. तर आपल्याली इस्त्री गरम इस्त्री आहे आणि ते मूल म्हणते मी पण इस्त्री करणार आहे, हात लावणार आहे, तर आई त्याला धपाटा मारते. आता धपाटा मारणं हे प्रेम आहे काय शिक्षा आहे. किती विचार करण्यासारखी बाब आहे. परमेश्वर आपल्यासाठी असंच धपाटे मारत असतो, त्याला आपण शिक्षा म्हणतो, स्वधर्म म्हणतो, त्याला प्रसाद माना. कसा विचार आहे बघा. आपण म्हणतोय देवाने हे माझ्यासाठी काय वाढून ठेवलंय. अरे तो तुला दिलेला प्रसाद आहे, तू त्यातला शहाणपण काहीतरी घे, तुझा अहंकार जावा, नम्रता यावी, तुझ्यातलं सगळ्या गोष्टी या वाईट जाव्यात, दोष जावेत, यासाठी तुला संकटात टाकलेलं आहे. त्यामुळे संकट ही पर्वणी समजली पाहिजे. आपण सुधारण्याची एक संधी असते देवानं दिलेली आणि आपण त्याला रडत बसतो. माझ्यावर संकट आली, दुःखाचा डोंगर कोसळला. आपण बरंचसं संकटामधून सावरतो, स्वतःला बरोबर सावरून राहतो, सावध राहतो आणि म्हणून आपली प्रगती होते संकटामुळं. पण आपण तसं समजत नाही, देवाला दोष देतो. देवतांना संतुष्ट करणं हा यज्ञ आहे आणि आपल्या सगळ्या यज्ञाचे जे आपण बोललो, भूत यज्ञ, अतिथी यज्ञ, ऋषी यज्ञ, देव यज्ञ, पितृयज्ञ, हे यज्ञ करावेच लागतात. मागच्या वेळा आपण बघितलं, जेवण करणाऱ्या माणसांच्याकडून 5 प्रकारची पापं घडतात. दळणं आहे, काढणं आहे, शिजवणं आहे, पाणी भरणं आहे, पाणी पिणं आहे, 4-5 प्रकारची पापं आपोआप होतात. कित्येक जीवजंतू मरून जातात. मग ह्याला परिमार्जन करायला नको का. मग परिमार्जन करायसाठीच यज्ञ करायचा. यज्ञ करायचा म्हणजे काय, ज्या ज्या देवतेवरती आपला अन्याय असा होतो त्यांचा वाटा देऊन टाकायचा. भूदेवतेला त्याचा वाटा द्यायचा. अतिथी देवो भव म्हणायचं आणि अतिथीचा आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करायचा. कोण अडचणीत आहे त्याला मदत करायची. ही आपल्या इन्कम मधलं सगळं द्यायनं, हे सगळ्यांचा अधिकार त्याच्यावरती असतो असा स्वधर्म सांगतो. म्हणून हे जे अन्न निर्माण होतं, या अन्नाला कारण पर्जन्य आहे असा हा श्लोक सांगतो. पर्जन्याला कारण काय आहे, यज्ञ आहे. यज्ञाला कारण कर्म आहे. कर्माला कारण वेदानं सांगितलंय म्हणून कर्म करतात. आणि वेद कोण प्रतिपाद्य करतं, तर वेदांचा प्रतिपाद्य कोण असेल तर ईश्वर आहे. म्हणून मी जे काही कर्म करतो ते ईश्वरापर्यंत पोचलं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भाव आहे. म्हणून उदरभरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म, हा श्लोक जे आपण म्हणतो त्याचा अर्थ तोच आहे की आपलं जे आहे हे मी आहुती देतो असं म्हटलं पाहिजे. मी माझ्या प्राप्तीमधला वाटा इतरांसाठी देतो, ती एक आहुतीच असते. आपण कावळ्याला अन्न घालतो, कुत्र्यांना खाऊ घालतो, हेही त्यांचा वाटा आहे त्यावरती.
ते काही जगणारे नाहीत का आपल्यासारखे आहेत, त्यांचाही वाटा आहे. आणि त्या दृष्टीनं आपण विचार करत आलो की शेवटी जे येतं ते अधिपुरुषी शब्द वरच्या एका ओळीमध्ये माऊलीने 130 नंबरच्या ओळीमध्ये वापरलेला आहे. आणि आपण आता जी ओळी पाहिली ते 134 आणि 135 मध्ये सांगितलेलं आहे की हा यज्ञ कसा करायचा आहे. तर ह्या यज्ञाचा विचार फक्त यज्ञ म्हणजे डोक्यातून तू गोष्ट काढावी की पूर्वी ऋषीमुनी जे यज्ञ करायचे त्या यज्ञाचा इथं काही संबंध नाही. बरीचशी माणसं यज्ञ असा करतात की त्यामध्ये अशी आहुती द्यायची, बळी कशाचा द्यायचा, जे आपल्याला खायला लागते त्याचाच बळी द्यायचा आणि म्हणायचं आम्ही देवासाठी अर्पण केलं. काय देवासाठी अर्पण केलेलं असतं? काही नाही. जे देवाला आवडत नाही ते देवाला अर्पण करून चालेल का? नाही. आपल्याला प्रिय असतं ते आपण अर्पण करतो, हे आपली आवड बघतो आपण, देवाला काहीच आपण केलेलं नसतं. म्हणून हा यज्ञ जो आहे तो बुद्धिपूर्वक फक्त मनुष्यच करू शकतो, अन्य कुणाला करता येत नाही यज्ञ. कारण सगळ्या भोग योनी आहेत, त्यांना भोगायचं आहे फक्त. त्यांना पापही लागत नाही आणि त्यांना पुण्यही लागत नाही. देवांना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही, आणि पशूंना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. पुण्य आणि पाप लागतं फक्त मनुष्याला, अशी रचना आहे ती. त्यामुळे त्या दोन्ही भोग योनी आहेत. देव पण भोगतात, भोगून संपलं की परत विसंती मृत्यू लोका, असं 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका, माऊलींची उवीच आहे त्यावरती. हळूहळू प्रत्येक वेळी मृत्यू लोकामध्ये येतात. याचा अर्थ काय? पुण्याची भोग योनीच आहे ती. ते फक्त सुख भोगतात, पशु फक्त दुःख भोगतात, असा त्यातला अर्थ आहे. म्हणजे जर सुख किंवा दुःख भोगणं फक्त आहे, पण इथं मनुष्याला मात्र जे जे करतोय आपण त्यातून पाप पुण्याची निर्मिती होते. आपण चांगली सत्कर्म केली तर पुण्याची निर्मिती होते आणि पुढच्या जन्माची व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर जगात पुढं जन्मालाच यायचं नसेल तरी संचितातलं आपण बंद करू शकतो. ज्ञानानं संचित दग्ध करता येतं, क्रियमान बंद करता येतं, प्रारब्ध भोगून संपवता येतं. तिन्ही गोष्टी आपल्याला करता येतात, करायचं असेल आणि जन्म थांबवायचा असेल तर. म्हणजे सगळ्या व्यवस्था आहेत, म्हणून त्या भोग योनी आहेत, म्हणून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विवेक नसतो. म्हणून त्यांना काय म्हटलंय, खालच्या दर्जाचं, त्यासाठी त्यांना त्याग काही जमत नाही. त्याग करणं, विवेक करणं हे माणसांच्याकडे दिलेलं कर्तव्य आहे. इतर पशु पक्षी प्राणी देव यांच्या ती जबाबदारी नाही, म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे. म्हणून मनुष्य जन्म हा जसा श्रेष्ठ दर्जाचा आहे तसा जबाबदारीचा सुद्धा आहे. नुसतं मी आलो झालं बरं झालं मी धन्य झालो, दुर्लभ देह आहे म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे. ज्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत त्यातली महत्त्वाची गोष्ट दुर्लभ म्हणजे देह आहे. देहच नसेल तर दुसऱ्या 2 दुर्लभ आहेत त्या गोष्टी मिळणार नाही. म्हणजे कुठल्या? जे मुमुक्षत्व जे आहे आणि संतांचा सहवास, ह्या दुसऱ्या 2 आणि दुर्लभ गोष्टी आहेत. त्या मिळतील का? मग नाही. केव्हा कळणार? अगोदर देह असेल तर ना. मग मला देह मिळाला आहे याचा अर्थ माझ्याकडे मुमुक्षत्व असायला पाहिजे आणि मी संतांच्या संघामध्ये आलो पाहिजे. संतांचा संघ म्हणजे शास्त्रांचा, शास्त्र विचारांचा संघ, नामाचा संघ, नामाच्या संघात असलो पाहिजे, शास्त्र चिंतनाच्या संघामध्ये असलो पाहिजे, सत्पुरुषांच्या संगतीमध्ये आपण असलो पाहिजे, तरच देहाचं सार्थक होतं. म्हणून त्या करण्याची वृत्ती फक्त मनुष्य प्राण्याकडे आहे. त्यामुळे मनुष्य प्राणीच फक्त त्याग करू शकतो, अन्य कुणालाही ती जमत नाही. म्हणून मागच्या वेळेला आपण बघितलं, हे त्याग जो आहे म्हणजे तप करणं, तपातून सुद्धा एक प्रकारचा त्याग होतो. दुसरी एक गोष्ट, दानानं वस्तूचा त्याग होतो, तपातून सुखभोगाचा त्याग होतो, आणि कर्म जे आहेत, कर्तव्य कर्म जे आहेत, त्या कर्तव्य कर्मातून स्वार्थाचा त्याग होतो. आपली कामं व्यवस्थित करायला लागलो, आपल्याला काहीतरी सोडावं लागतं. आई काहीतरी सोडतं, आपली सुख सोडते, म्हणूनच मुलांचं संगोपन करू शकते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. समाजामध्ये असे बरेचसे सत्पुरुष आहेत ज्यांनी स्वतःचं सुख बाजूला केलं आणि समाजाच्या सुखासाठी झटलेत, म्हणून आपण शांतपणे जगतो. हे सैनिक लोक त्या सीमेवरती रात्रंदिवस रक्षण करतात, म्हणून आम्हाला शांततेची झोप लागते. कुणाचं तरी काहीतरी त्याग असतो, म्हणून कुणाला तरी सुख मिळत असतं. म्हणून आपणही त्याग करायला पाहिजे. त्याग फक्त दुसऱ्याने करावा आणि मी फक्त सुख भोगावं, ही जी राक्षसी वृत्ती जी आहे ही काढून टाकणं, हे स्वधर्माचा यज्ञाचा मूळ हेतू आहे. आणि जर असा विचार जर आपण करायला लागलो तर त्यागात शांती निरंतरम असा शब्द आहे. श्रेयो ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती निरंतरम. किती सुंदर विचार भगवद्गीता मांडते बघा, की त्यागातच अखंड शेवटची शांती आहे.
आणि त्यागात जर त्याग नाही केला आपण तर त्यागाशिवाय आपल्याला शांती प्राप्त होणार नाही. आणि तो त्याग फक्त मनुष्य प्राणी करू शकतो, इतरांना ते जमत नाही. म्हणून परमात्मा प्राप्तीची ज्यांना इच्छा आहे त्यांनी कर्तव्य कर्माद्वारे त्याला प्राप्त करून घ्यावं. स्वधर्माची करणं, स्वकर्तव्य जर पार पाडत आपण गेलो की हळूहळू चित्तशुद्धीद्वारे मोक्षापर्यंत आपण जातो. आपली चांगली कामं, निर्हेतुक कामं किंवा निर्मम म्हणजे माझं न समजता केलेली कामं किंवा कर्तव्याचं भान किंवा कर्तव्याचा अभिमान न ठेवता केलेली कामं जी असतात ती कामं सगळी निष्काम कर्मयोगामध्ये मोडली जातात. जर असं आपण करत गेलो तर हळूहळू चित्त शुद्ध होतं, शांत होतं आणि ते ज्ञानाला योग्य होतं. आपण ज्ञानाचे अधिकारी बनतो आणि म्हणून आपोआप त्याच काळामध्ये असा अधिकारी आपण बनलो की योगायोगानं बरोबर सद्गुरूंच्या द्वारे आपल्याबरोबर ज्ञानाची प्राप्ती होते, आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असतं. पण सुरुवात कुठून आहे? कर्मयोगातून आहे. यापूर्वीच्या चिंतनामध्ये आपणही बघितलेलं आहे, पहिल्यांदाच गाडी सुरू करताना आपण टॉप गिअर टाकू शकत नाही. फर्स्ट गिअरच गाडी सुरू करावी लागते आणि फर्स्ट गिअर हा कर्मयोग आहे, लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि टॉपचा गिअर हा ज्ञानयोग आहे. जायचं आहे ना तिथंपर्यंत तर डायरेक्ट काय टॉपचा गिअर टाकून जाता येत नाही, त्यासाठी हळूहळू तो प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासाची सुरुवात पहिला पाय टाकूनच करावा लागतो असा सुविचार आहे. पहिला पाय टाकूनच प्रवासाला सुरुवात होते. त्याच्यावर सुरुवात कशी होईल? म्हणून कर्मयोग हा फार श्रेष्ठ दर्जाचा आहे. म्हणून सगळ्या भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये शेवटपर्यंत कर्मयोगाला प्रधान मानलेला आहे. नंतर मग भक्ती पण सांगितली, ज्ञान पण सांगितलं. पण ज्ञानाचे अधिकारी बनायला पाहिजे ना आपण, भक्तीचे अधिकारी आपण बनायला पाहिजे ना. आपण जरी एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे गेलो तर ते आजार बरा करत नाहीत, पहिल्यांदा आजारावर औषधं देत नाहीत, तर आजाराला कारणीभूत असलेले जे दूषित पदार्थ आतमध्ये आहेत ते पहिल्यांदा घालवायला चालू करतात. मग पंचकर्मासारखा वापर करतात, वमन वगैरे जी क्रिया आहेत त्या क्रिया करतात. आपण म्हणतो हे काय करायला लागलाय, मी माझं तरी दुखणं असं असं आहे आणि तुम्ही ह्या क्रिया काय करता? अरे बाबा, तुझं शरीर त्या रोगाला घालवण्यासाठीच मी त्या शरीराची तयारी करून घेतो असे डॉक्टर म्हणतात, वैद्य म्हणतात. तसा कर्मयोग ज्ञानयोगाची तयारी करून घेतं. म्हणून ज्ञान कर्मयोगाला कमी का लेखता येत नाही, उलट श्रेष्ठ दर्जाचं दिला पाहिजे. कारण ज्ञानयोगाची प्राप्तीच होत नाही ना त्याशिवाय. असे क्वचित असे पुरुष आहेत की आलेत आणि ते ज्ञानाचे अधिकारी बनलेले आहेत, क्वचित आहेत अगदी आलेत आणि ज्ञानयोगी झालेले आहेत. आता ते अवतारी असतात आणि त्या अवताराप्रमाणे आपली तुलना त्यांच्याशी कधी करत जायचं नाही. त्यांना कसं झालं मग मला का होत नाही अशी तुलना कधी करायची नाही. मी कर्मयोगाचा अधिकारी आहे असं सारखं समजायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की मी कर्मयोगाचा अधिकार आहे. आणि त्यामुळं होतं का तर कर्तव्य कर्म जे आहेत ती करून हळूहळू आपण मोक्षाच्या त्या रस्त्याला जाऊ शकतो, त्या मोक्षाकडे वाटचाल करू शकतो. म्हणून कर्तव्य कर्म करण्याचं ज्ञान हे वेदापासून प्राप्त होतं. वेद जे आहेत, वेद मी आपण कालच्याच प्रवचनामध्ये सुद्धा बघितलं, वेदाने दोन प्रकारे सांगितले, एक उत्तर पूर्वमीमांसा सांगितलेली आहे, एक उत्तर मीमांसा सांगितलेली आहे आणि त्याचं उपनिषदामध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. जी उत्तर मीमांसा आहेत ना तीच आपली उपनिषद आहेत, त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. आणि त्या वेदांत शास्त्राचा सोपा अर्थ ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ किंवा नाथ महाराज या सगळ्या संतांनी सोप्या मराठीत तो वेदांत आणलेला आहे. आपण त्यांना कमी लेखता कामा नाही. भगवद्गीता, उपनिषद त्यातलंच ज्ञान खरं आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध, आत्माराम हे काय खरं ज्ञान नाही, कारण ते मराठी असं चुकीचं आपण समजतो. त्याने आपल्यावर दयेनं ते मराठीत आणलेलं आहे आपल्याला समजावं म्हणून. म्हणून हे सुद्धा ज्ञान जे आहे हा वेदांत आहे आणि ते सत्पुरुषांनी लिहिलेलं आहे. वेद हे कोणी लिहिलेत? अपौरुषेय म्हणतात त्याला. अपौरुषेय जरी असले तरी कुणाच्या तरी स्फुरणातून आलेत आणि हे स्फुरण ईश्वराचं आहे असं वर्णनच आहे. त्याच्या निश्वासातून वेदाची निर्मिती म्हणून सांगितलेली आहे, त्यामुळे ती श्रेष्ठच आहे. म्हणून वेद हे श्रेष्ठ आहेत, ते आपल्याला कर्माचं ज्ञान देत असतात. म्हणून सृष्टीचक्र चालण्यासाठी या गोष्टीचा, यज्ञाचा उपयोग आहे. म्हणजे पहिली गोष्ट आहे सृष्टीचक्रातला पहिली गोष्ट आहे प्राणी. प्राणी जगतो जो कशावर? अन्नावरती जगतो. अन्न कशामुळे निर्माण होतंय? पर्जन्यामुळं होतं. पर्जन्य कशामुळं होतं माहिती आहे का? देवता ह्या सगळ्या संतुष्ट झाल्या तरच पर्जन्य प्राप्त होत असतो आणि मग हे देवता प्रसन्न होणं, पाऊस पडणं हे कर्म आहे, म्हणजे यज्ञ आहे त्या ठिकाणी. आणि यज्ञाचा जो आहे तो
वेदापासून कर्म निघतात. यज्ञ आणि कर्म ही वेदांबसू आहे आणि वेदाचा प्रतिपाद करणारं कोण गोष्ट असेल तर भगवंत आहे. असा परमात्म्यापर्यंत आपला प्रवास येतो. म्हणून परमात्मा, वेद म्हणजे यज्ञ कर्म, देवता किंवा पाऊस, अन्न निर्मिती आणि प्राणी असं सृष्टीचक्र अव्याजपणे चालू आहे. या ठिकाणी कुणीही काही म्हटलं आणि विज्ञानाने काहीतरी सांगितलं, विज्ञान वेगळ्या भाषेत मांडतं, पण इथं जे शास्त्र सांगितलं आपल्या ऋषीमुनींनी श्रेष्ठ दर्जाचं आहे. त्यामुळं त्याला म्हणलेलं आहे की पुढच्या श्लोकामध्ये माऊली म्हणतात बघा, कर्म ब्रह्मोद्भव विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. कर्म हे वेदाने प्रकाशित केले आहे. वेद परमात्म्यापासून आविर्भूत झाले आहेत, म्हणून सर्व अर्थांना प्रकाशित करणारे अविनाशी वेद यज्ञाच्या ठिकाणी तात्पर्याने स्थित आहेत. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी ते स्थित आहेत. मग वेदांचे परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून ही चराचर ब्रह्मबद्ध. माऊली कसा अर्थ करतात बघा त्याचा. हे सर्व कार्याच्या पलीकडे असलेली प्रकृती आणि तिच्याही पलीकडे असलेली अविनाशी परमात्मा, ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे प्रकृती ओलांडल्याशिवाय पुरुषाची प्राप्ती होत नाही असं सांगायचं आहे. आपण प्रपंच ओलांडून पुढे जात नाही, प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत शांतीची अनुभूती आपल्याला येत नाही. आपण काही वेळा घर सोडून बाहेर आलो की घरात सोडल्यानंतर सुद्धा जर शांतीची अनुभूती आली नाही तर घराची आसक्ती तशीच कायम आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून घराकडली ओढ असते, पण घराकडली आठवणच यायची बंद झाली आणि एक कुठली तरी तीर्थयात्रा आपण करतो आणि त्या तीर्थयात्रेत मन लागलेलं आहे. आता अशीच तीर्थयात्रा पुन्हा पुन्हा करावी, घरात एवढं सुख मला मिळालं नव्हतं तेवढं मला मिळालं असं जर आपल्याला वाटलं तर तीर्थयात्रा सफल झाली म्हणायची. नाहीतर नाही केली असती तर बरं झालं असतं. इकडे येताना सुद्धा जर घरच मनात असेल तर ते घरघर करतं, आपल्याला घरघर करायला लावतं. सारखं मनात घर, म्हणून घर घराजवळ असावं, त्याला मनात बसवू नये. ही एक आसक्ती नाहीशी करण्याची एक युक्ती आहे, ही संतांनी सांगितलेली आहे. त्यामुळे परमात्मा जो नित्य प्रतिष्ठित असतो तो प्रपंचाच्या पलीकडे आहे. ज्यांना प्रपंचाचा प्रांत ओलांडायची धैर्य आहे, इच्छा आहे, प्रपंचाची आसक्ती सोडायची तयारी आहे, त्यांनाच तो कळणार आहे. अन्य कुणालाही कळत नाही. प्रपंचात राहून कसा कळेल सांगा बघू. प्रपंचात राहून याचा अर्थ प्रपंचाची आसक्ती ठरवून मी त्याला पकडू शकत नाही. जर माझ्या हातामध्ये प्रपंच असेल तर हात रिकामा नको काय देवाला पकडायला. त्यासाठी देवाला पकडण्यासाठी आपण रिकामे असायला पाहिजे. रिकामे नसू तर काहीच अर्थ राहत नाही. नाम आपल्याला रिकामं करतं. चित्तातल्या सगळे जे दोष आहेत, सगळे चित्तात बसलेला पसारा प्रपंचाचा आहे, ते नाम काढून टाकतं आणि नाम चित्ताला मोकळं करतं. आणि मोकळे झालेले चित्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला, रामकृष्ण हरी म्हणायला मोकळं होतं. पण तशी इच्छा असली तर, इच्छा असेल तर, नाही तर चित्तात बसलेला प्रपंच, तो भरलेला प्रपंच सतत आपल्याला बोचत राहतो. म्हणून ही प्रपंचाची जी सीमा आहे ती सीमा ओलांडून जायची तयारी आपली असायला पाहिजे, तरच आपल्याला परमार्थाची प्राप्ती होते. मग वेदांचे परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. सगळी चराचर सृष्टी ही ब्रह्मानं व्यापलेली आहे, भगवंतानं व्याप्त आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत् किंचित जगत्याम जगत, ईशावास्य उपनिषदामधला पहिला श्लोक आहे. हे सगळं जग हे ईश्वरानं व्यापलेलं आहे. आणि असाच तो अर्थ इथं सांगितलेला आहे की अविनाशी परमात्मा जो आहे तो पलीकडे आहे, जो वेदाला प्रकाशित करतो. म्हणून ही चराचरात्मक कार्यरूप जगत कारणरूप परमात्म्याशी संबंधित किंवा परमात्म्याने व्याप्त आहे, किंवा परमात्म्याने अन्नापासून वेदापर्यंत कार्यकारणाच्या रूपाने चराचराची धारणा केलेली आहे. फार मोठं वर्णन केलेलं आहे. परमपूज्य खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं प्रमाण म्हणून आपण रोजच्या चिंतनाला वापरतोय. याचा अर्थ काय तेच प्रमाण मानावं असं नाही. आणखीन खूप ज्ञानेश्वरी आहेत. मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी आहे, साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, आणखीन कोणी ज्ञानेश्वरी काढलेल्या आहेत. खूप चांगले आहेत. आपण बघायला कुठलाही अर्थ हरकत नाही. काही ठिकाणी वेगवेगळे अर्थ दिलेले असतात. हा विस्तृत असा अर्थ या एका ओवीचा दिलेला आहे. मग वेदांचे परात्पर शब्दाचा अर्थ आहे जो परे उनी परता असं म्हणलेला आहे. ते देवाचं वर्णन करता परे उनी परता असं म्हणलेलं आहे. आणि तिथं जो आहे तो त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रसवतसे अक्षर, हे अक्षर ब्रह्म आहे. वेद हे अक्षर ब्रह्म आहे म्हणून सांगितलं आहे, म्हणजे ब्रह्मच आहे ते. म्हणून ही चराचर ब्रह्मबद्ध, म्हणून सगळे जगातल्या गोष्टी ब्रह्मानं व्यापलेल्या आहेत.
देव कुठं नाही असं एकही स्थळ नाही, पण तरीसुद्धा विचार करताना काय करतात, कुठंतरी तो प्रकटानं दिसतो आणि कुठं कुठं अव्यक्त रूपात दिसतो. जिथं प्रकटने दिसतो तिथं ते यज्ञ आणि स्वधर्म आचरण जिथं चालू आहे तिथं देवाचं प्रकटीकरण असतं. मला समाधान वाटतं, प्रसन्नता वाटते, शांती वाटते, हे देवाचं प्रकटीकरण असतं. देव प्रसन्न झाल्याशिवाय मला कसं समाधान वाटेल सांगा बघू. समाधान शब्दाचा अर्थ आहे माझ्या चित्ताची प्रसन्नता. माझं चित्त जर प्रसन्न असेल ना तर देव प्रसन्न झालाय मला म्हणून समजायचं. पण सारखा विषण्ण जर आपण असू तर ह्या प्रसन्नतेचा अनुभव कसा घेणार आहे. अशा विषण्णतेच्या आणि रडक्या लोकांच्या जवळ देव राहतच नाही. सतत बारीक सारीक गोष्टीबद्दल रडत बसतात. अमुक झालं तमुक झालं, एवढेच मार्क कमी का पडले, तुझ्याबरोबरच तो मुलगा होता त्याला कसे जास्त पडले म्हणून त्याला बोलत द्यायचं. प्रारब्धाचं शास्त्र अभ्यासायचं नाही, ग्रंथात कधी बघायचं नाही असं का होतंय. ग्रंथ आपल्याला सांगतात असं माझ्या आयुष्यामध्ये का घडतंय, मी असा कसा हे त्यामध्ये दिलेलं आहे. कसा तो शोधायला पाहिजे ना, मग कळते आपल्याला मी असा आहे तो असाच असणार आहे, त्यामध्ये बदल करता येत नाही. अशी ही सगळी प्रकृती आहे. आणि म्हणून जर विचार जर करायला लागलो तर वेद हे परमात्म्यापासून प्रगट झालेले आहेत म्हणून परमात्मा त्यातला मूळ आहे. तर तसं सृष्टीचक्र चालू आहे, पण तो यज्ञात प्रतिष्ठित होतो असं का म्हटलेलं आहे, त्यामध्ये वर्णन केलेलं आहे बघा. तो यज्ञात प्रतिष्ठित होतो, इतरत्र नाही का. मग अशा वर्णनाला विचारलं तर यज्ञ हे त्याचं उपलब्धीचं स्थान आहे फक्त. जसं उपलब्ध कुठं होणार तर यज्ञाच्या ठिकाणी होणार. मग देव सगळीकडे आहे की नाही, आहे सगळीकडं. पण जेव्हा पूजा चालू होते, नाम चालू होतं, त्यावेळी नामात प्रकट होतो. नाम जिथं तिथं देव. परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नाम घोष परवा करती माझा. माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात. काय म्हणतात, जिथं नामाचा घोष चालू आहे, जिथं श्रीराम जय राम जय राम चालू आहे तिथंच राम आहे. पण आपण त्याला बोलवतच नाही. आपण बोलवणं म्हणजे काय, कुठं प्रकट आहे तो, कुठं आहे तर मी जिथं नाम घेतो, जिथं कीर्तन करतो, जिथं भजन करतो तिथं तो आहे. पण जर चिंतन तसं असेल तर म्हणून इथं म्हणलेलं आहे यज्ञाच्या ठिकाणी तो उपलब्ध होतं फक्त, सगळीकडे मात्र अव्यक्त रूपामध्ये असतो. जसं पाणी सर्वत्र असतं पण विहीर काढल्या विहिरीमध्ये दिसायला लागतं. किती सोपं उदाहरण आहे बघा. पाणी कुठं नाही जमिनीमध्ये, सगळीकडे आहे. म्हणून झाड वृक्ष वेली सगळ्या व्यवस्थित चालू आहे, सगळीकडे पाणी आहे, पण प्रकट रूपानं कुठंच दिसत नाही. मग कुठं दिसतं, विहीर काढणाऱ्याला ते दिसतं. तशी साधना करणाऱ्याला देव सापडतो, तो व्यक्त होतो त्या ठिकाणी, आपलं दर्शन देतो त्या ठिकाणी. याचा अर्थ तो आहे. नळामध्ये सुद्धा पाणी असतं, आपल्या घरामध्ये नळ येतो, पाणी येतं, तर पाणी कुठं दिसतच नाही. आपण सगळ्या रस्त्याने प्रवास करत असतो शहरामधून, कुठं पाणी दिसत नाही. पण जिथं तोटी आहे पाण्याची तिथून ते बाहेर पडतं. संत शास्त्र हे ते तोटे आहेत ना, जिथून ते प्रकटीकरण होतं तिथं. म्हणून त्यांचे पाय भजावेत का म्हणतात, तर त्यांच्याच नादाला लागावं का म्हणतात. तेच वदावे ऐकावे मानावे तेची सदा. माऊलींची ओवी आहे 18व्या अध्यायामध्ये. तरी हरपले अपना ते पावे, म्हणजे जे अव्यक्त आहे ते पावे, प्राप्त होईल. हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता घेऊसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. त्यांनाच वाना, त्यांना ऐका, त्यांचं भजन करा, त्यांना विचारा देव कुठं आहे म्हणून. तो बरोबर जागा, देवाला विचारायला जाऊ नका तू कुठं आहेस म्हणून. त्याचे जे मध्यस्थ आहेत ना त्यांना विचारा, ते बरोबर त्यांचा पत्ता आहे. त्यांचं सारखं येणं जाणं चालू आहे, भेटीगाठी होतात त्यांच्या. मग आपण त्यांनाच भेटायला नको काय, कारण मला ते भेटायला तयार नाही, माझी लायकी नाही तिथेपर्यंत जायची. म्हणून मध्यस्थ कोणतरी पकडावा लागतो आणि तो सज्जन सत्पुरुष स्थितप्रज्ञ असतो. तो बरोबर आपल्याला मार्गदर्शन करतो. इथं जा रे बाबा, तुला सांगतो तिथं जा, म्हणजे तुला देवाचं दर्शन होईल, कारण मी दर्शन घेऊन आलोय तिथून, असं ते बरोबर मार्गदर्शन करतात. म्हणून यज्ञातच तो प्रतिष्ठित असतो आणि इतरत्र नसतो असं आहे का, तर नाही. तसं सगळीकडे असतो. परमात्मा सगळ्यामध्ये आहे, म्हणून परमात्मा सर्व, फक्त तो यज्ञातून उपलब्ध होतो असं वर्णन केलेलं आहे. आता 137 नंबरची उभी आहे बघा. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती, ऐके सुभद्रापती अखंडगा. शेवट केलाय त्या श्लोकाचा बघा. सुभद्रापती अर्जुना ऐक, कर्माचे मूर्त स्वरूप जो यज्ञ, त्या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्य रूपाने अखंड राहतात. सगळे वेद त्या यज्ञामध्ये राहतात आणि वेद हे प्रतिपादित कुणी केलेले आहेत, ईश्वरानं. किती सोपं आहे बघा. प्रपंच करीत परमार्थ देवाची प्राप्ती कशी करावी, हा 3रा अध्याय कर्मयोगाचा बरोबर सांगतो आपल्याला.
फक्त तो शांतपणे अभ्यासला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आचरणात आणलं पाहिजे, तरच आपल्याला ते कळायला लागतो, अन्यथा कळत नाही. म्हणजे स्वधर्मरूप कर्माद्वारे यज्ञ, म्हणून यज्ञ ही कर्माची मूर्ती आहे, कारण कर्मातूनच यज्ञ प्रकट होत असतो ना. म्हणून यज्ञ कशाबद्दल करायचे, तर सगळ्यांचे आपण ऋणी आहोत, या सगळ्या सृष्टीचे आपण ऋणी आहोत आणि ऋणातून मुक्त व्हायसाठी ते यज्ञकर्म करावं लागतात. यज्ञकर्म शब्दाचा अर्थ आहे मी रोज देवपूजा करायला पाहिजे, हा यज्ञ आहे, रोजचा गरजा आहे. मी शास्त्र वाचन, शास्त्राचा अभ्यास, पठन मनन घरात केलं पाहिजे थोडा वेळ, हा यज्ञ आहे. माझं शरीर चांगलं ठेवण्यासाठी मी रोज व्यायाम केला पाहिजे, हा यज्ञ आहे. देवता वेगवेगळ्या होतात. ज्यावेळी व्यायामाचा सूर्यनमस्कार घालायला लागतो त्यावेळी सूर्यदेवता असते, त्यावेळी सूर्यदेवता प्रसन्न होते आणि आम्हाला स्वास्थ्य देते. कसं बघा, जे घेतात ते लगेच देतात, पण घेतल्याशिवाय देत नाहीत हे मात्र निश्चित. घेशी तेव्हा दिशी ऐसा तू उदाराची राशी, नामदेव महाराजांचा अभंग आहे. तू घेतल्याशिवाय काय देत नाहीस बाबा, असला तू आहेस, असं विठ्ठलाला नामदेव महाराज म्हणतात. मग घेतात म्हणजे काय, या देवतांना काहीतरी द्यायला लागतात ना भोग, आणि ते भोग द्यायचे. आपण रोज घरामधलं पूजन चालू आहे, तुळशी वृंदावन दारामध्ये आहे, रोज स्वच्छता वगैरे आहे, ग्रहदेवता अशी प्रसन्न होते बघा. ग्रहदेवता म्हणते तथास्तु, तू रोज उंबरा पुसतेस ना, तथास्तु, कारण उंबऱ्यावरून ओलांडून लोक येत असतात. बाहेरून येणारा एखादा याचक वाट बघत बसतात. काहींच्या घरामध्ये सवय आहे, कोणी येतोय का वगैरे याचक, आपल्याला आज खाऊ द्यायचं राहून गेलेलं आहे, त्याची भाकरी शिल्लक आहे, त्याला द्यायला पाहिजे आज, असं म्हणतो. कोणतरी अतिथी आला तर त्या अतिथीची सेवा सुद्धा त्याच दृष्टीमध्ये मोडते. अशा देवता प्रसन्न होतात आणि या प्रसन्न झालेल्या देवता आपल्याला बरोबर समाधान देतात. आणि त्या समाधानामध्ये होतंय काय बघा, आपलं चित्त शुद्ध होतंय, शांत होतंय आणि आपल्या चिंतनाला एक वेग प्राप्त होतो आणि बरोबर आपण मोक्षाकडे जायला सुरुवात होतो. इतका कर्मयोग श्रेष्ठ दर्जाचा आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे स्वधर्मरूप कर्माद्वारे यज्ञ, म्हणून यज्ञ ही कर्माची मूर्ती आहे. इथं म्हणलेलं आहे बघा, परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती, श्रुती शब्द वापरलेला आहे. त्या यज्ञामध्ये सर्व वेद आहेत. श्रुती म्हणजे वेद, वेद सगळे गाठलेले आहेत. त्यामुळे सर्व वेद हे यज्ञात प्रतिष्ठित असतात असं वर्णन आहे. त्यामुळे निष्काम भावनेने शास्त्रविध कर्माच्या नाव जर कर्म आपण करायला लागलो तर निश्चितपणाने त्या गोष्टीची प्राप्ती होते. स्त्रियांनी स्वयंपाक करावा, मुलाबाळांचं संगोपन करावं. आता पलीकडे जाऊन जॉब पण करावे लागायला लागलेत, कारण गरजा वाढल्या म्हणून आपल्याला नोकऱ्या कराव्या लागतात. इथं शास्त्र काय तसंच करायला सांगितलेलं नाही, पण करावंच लागतं ना. बरेच वेळा असं होतं की काही गरजा अशा आहेत त्या भागवायसाठी दोघांना नोकऱ्या कराव्या लागतात. मग मुलांचं काहीतरी होईना तिकडं, अशी स्थिती झालेली आहे. मग काहीतरी होईना म्हटल्यावर ती मुलं काय करायचं ते करतात नंतर, आणि सगळ्या स्वधर्माची वाट लागली आहे. त्याचं कारण तेच आहे, आई वडिलांचं मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि मुलांना म्हणतात आम्ही तुमच्यासाठी कमवतो. अरे तुमच्यासाठी कमवणं म्हणजे काय करणं, तर त्यांना ते जड संपत्ती फक्त कमवून ठेवतो आपण, पण संस्कार रूपी संपत्ती जी आहे ती संपत्ती द्यायची कधी, वेळच नाही आपल्याला. 9 वाजता 7 वाजता 8 वाजता रात्री घरात यायचं, सकाळी मुलं उठण्यापूर्वीच ड्युटीला जायचं, मुलांना दर्शन सुद्धा नाही. पूर्वी एक काव्य आहे की बाप सकाळी तो लोकलनं सुटायचा, पहाटे 5:30ला त्याची लोकल असायची आणि तो 5:30ला सुटायचा आणि संध्याकाळी 8, 8:30, 9 पर्यंत घरी यायचा. जो ज्यावेळी 5:30ला सुटायचा त्यावेळी बाळ झोपलेलं असायचं आणि जेव्हा 9:30ला यायचा त्यावेळी झोपलेलं असायचं. पण तेव्हा रविवारी ते दिसायचं ना, त्यावेळी ते आईला विचारायचं. एकाने काव्य केलेलं आहे, काल संध्याकाळी नव्हते आज हे आले कुठून येते, बापाला म्हणते काल संध्याकाळी दिसत नव्हता आणि कुठनं दिसायला लागलाय माणूस घरामध्ये. वास्तविक त्यांच्या ओळखीच राहिल्या नाहीत. काय शिकवण मिळणार आहे सांगा, कुठल्या प्रकारची शिकवण मुलांना देणार आहे काय त्यांना काय माहिती त्याबद्दल? माझे वेद प्रसिद्ध आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढ्या प्रकारचे ग्रंथ संतांनी लिहून ठेवल्या, त्यांची नावं तरी मुलांना येऊ देत, नाही त्यातलं काय कळू दे पण नावं तरी येऊ देत. छोटी स्तोत्र लहानपणीच मुलांच्याकडून पाठांतर करून घ्यायला पाहिजेत ना, कधीतरी त्यांना अडचणीला ती उपयोगी पडतील. पण राहू दे, त्यांना अभ्यास आहे, त्यांना हे आहे. काय सगळीच कलेक्टर होणार आहेत का काय कळत नाही. किती परीक्षा झाल्या, हजारो लाखो लोक बसलेले, पोरं बसलेली असतात आणि त्यातली 100-150 भारतातनं पोरं निवडली जातात. एवढीच कलेक्टर होतात किंवा एवढीच UPSC मधून MPSC मधून जातात. आपल्याला सगळ्यांना इच्छा आहे मात्र तशी करण्याची, तसं होत नाही. परंतु ते करूच, पण त्याबरोबर हे देऊ ना त्यांना,
स्वधर्म काय आहे हे शिकवलं पाहिजे. हे स्वयंपाक करणं स्त्रियांचा स्वधर्म आहे, लक्षात ठेवा. डॉक्टरचं कर्तव्य असतं लोकहितासाठी त्यांची सेवा करणं. शिक्षकालाही वाटलं पाहिजे माझ्यासमोर असलेली मुलं ही देवाचीच रूपं आहेत असं वाटून त्यांना अध्यापन करता आलं पाहिजे. पण तसं करतो का शिक्षक? अशी गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि हे जर कळायला लागलं तर कर्मातलं जे जे काही दोष आहेत ते काढले ना तर कर्मयोग सफल होतो. कर्मामध्ये दोष असतात. एक म्हणजे इच्छा कामना असते, दुसरी ममता असते, तिसरी आसक्ती असते, अहंकार असतो, स्वार्थ असतो. ह्या गोष्टी जर त्यातनं काढल्या तर कर्म शुद्ध असतं. हे न करता, अपेक्षा न ठेवता, फलाची इच्छा न ठेवता केलेलं कर्म हे माझं आहे असं मालकीयत्व न दाखवता केलेलं कर्म किंवा कुठल्या इच्छा नाहीत, आसक्ती नाहीत अशा अवस्थेमध्ये केलेलं कर्म हे कर्मयोगामध्ये मोडलं जातं. आणि ते विषासमान भाग आहे. हे भाग बाजूला काढले तर तेच कर्म अमृतमय बनतं. आणि तेच कर्म अमृतमय झालेलं कर्म मला मोक्ष प्राप्त अमृतत्व ही कल्पते आहे श्लोक. त्यामध्ये अमृतत्वाची प्राप्ती करून देतं, अमरत्व देतं आपल्याला. म्हणजे अमरत्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला या स्वधर्माच्या आचरणातूनच पुढे पुढे जायला पाहिजे. म्हणून घरातले नित्य विविध कर्म कधीही सोडू नयेत. नेहमीप्रमाणे सगळे कुलाचार पाळावेत. सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी ज्या चालू ठेवलेल्या आहेत त्या सतत चालू ठेवाव्यात. म्हणजे घरातली सगळी शांती अबाधित राहते. घर शांत राहिलं की ते चांगलं आशीर्वाद देतं. आपल्या मुलांना सगळ्या कामामध्ये यश यायला सुरुवात होते. नोकरी ठिकाणी स्थैर्य निर्माण होतं. आपली तब्येत आणि शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं. फार गोड त्यामधले अर्थ आहेत बरं का. पण आपण घेतले तर म्हणून आपल्या मुलांना चांगले चांगले श्लोक लहानपणी शिकवावे. मोठे झाले की ती मुलं ऐकत नाहीत म्हणून लहानपणी शिकवावे आणि अशातून त्यांना तयार करावे. आणि हे करायचं असतं बरं का. असं नाही करता चालत नाही. व्यायाम केलाच का याचा तरच मी तुला खाऊ देणार आहे. सूर्यनमस्कार घाल बघू. आता त्याला येत असतील तर घालेल तो. त्यांनाच येत नसतील ना तर सूर्यनमस्कार काय घालणार आहे सांगा बघू. ते त्याला काहीच माहिती नाही. काय मित्र आहे नमा आणि कुठला भद्र काय असेल ते हिरण्यगर्भ आहे नमा ते माहिती तरी पाहिजे ना. त्याला माहीत असेल तर करेल. आई वडिलांच्याकडून ही परंपरा आलेली असते. आपण कुणाचं तरी घेतलेलं असतं म्हणून कुणाला तरी द्यायचं असतं. मी देणार नाही म्हटलं तर त्याला स्तेन चोर म्हटलेलं आहे मागच्या श्लोकामध्ये आहेच भगवद्गीतेमध्ये श्लोक. त्याला चोर समजावा. जो घेतो नुसतं दुसऱ्याला देतच नाही तो चोर असतो. आपल्याला अशी चोरी करायची नाही. म्हणून ह्या कर्मातील हे दोष काढून टाकले तर निश्चितपणे त्याचा उपयोग होतो. म्हणून जे सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्या पद्धतीने घ्याव्या लागतात. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक संवाद आलेला आहे. ब्रह्मदेवानं उपदेश केलेला आणि देवानं काय केलेलं आहे. ब्रह्मदेवानं देव मनुष्य आणि असुर यांना एक अक्षर देऊन टाकलेलं आहे द नावाचं. आणि तुम्ही या द नावाच्या अक्षरावर तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आता ब्रह्मदेवाने दिलेला आहे यातला खराच चांगला अर्थ काढला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने वेगवेगळा अर्थ काढलेला आहे. प्रत्येकाने अर्थ घेतलेला आहे. देव कसे भोग सगळे समृद्धी असतात. त्यांना भोगाची सामुग्री जास्त असते देवांच्याकडे. त्यामुळे देवाने त्यातनं त्यांच्याकडे खूप अधिक भोग सामुग्री असते. म्हणून देवाने त्यातला दचा अर्थ जो काढला तो दमन करा. जर आपल्याकडे जास्त भोग समृद्धी असेल तर त्याचा अर्थ घ्यायचा की दमन केला पाहिजे. म्हणजे इथं देव आहे. आत्ता व्यवहारात अर्थ घ्यायचा खूप श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे सगळी साधनं आहेत तर त्यांच्यासाठी दचा अर्थ काय दमन करा. दम आणि शम हे दोन्ही गुण आपल्याकडे असले पाहिजे. दम म्हणजे इंद्रियांना सतत आवरत राहणं, त्यांना संयमात ठेवणं. आणि शम म्हणजे मनाला सतत संयमात ठेवणं. या दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत. देवानी दचा अर्थ दमन करा असा घेतला. जेव्हा मनुष्याकडे हे गेलं द त्यावेळी मनुष्याची एक प्रवृत्ती स्वाभाविक प्रवृत्ती असते परिग्रह करणं, संग्रह करणं. आणि हे संग्रह करण्यामध्ये त्यांना सांगितलं बरे तुम्ही संग्रह करताना करत 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 दचा अर्थ त्याने घेतला दान करा. म्हणजे इतरांना देत राहा. हे मनुष्याचा हा स्वधर्म आहे. देवांचा जसा स्वधर्म दमन करा आहे तसा मनुष्यांचा आहे संग्रह वृत्ती घालावला पाहिजे. किती साठवायचं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या संग्रहाचं ओझं जास्त होतं आपल्यावरती. आणि म्हणून त्यासाठी एक आपल्या धनधान्याला शुद्धता प्राप्त व्हायची असेल तर दानच करायला पाहिजे. आपल्याला ते दुसऱ्यांसाठी वाटलं पाहिजे तर ते शुद्ध होईल. अन्यथा मला चोरी केलेल्याचा आरोप माझ्यावरती होईल असा त्यातून अर्थ आहे. आणि जेव्हा असुरांच्याकडे हे द गेलं राक्षसी लोकांच्याकडे त्यांची वृत्ती हिंसक वृत्ती असते. त्यामुळे त्यांनी त्याचा अर्थ काय काढला दया करा.
जर आपल्याकडे तमोगुण जास्त असेल तर आपण दचा अर्थ काय घ्यायचा, तर माझे तमोगुण जायला पाहिजेत, वरच्या गुणामध्ये मी जायसाठी इतरांचा विचार करायला मी शिकलो पाहिजे. जर माझ्यामध्ये रजोगुण असेल तर संग्रह वृत्ती करायला लावतो तो रजोगुण, आणि त्या दचा अर्थ संग्रह करायचा नाही, रजोगुणानं सगळं मिळवावं वाटतं, हे खावं ते खावं, याला कुठंतरी बंधन घालता येतं तर दान करा. आणि जर सात्विक वृत्तीला देव येऊनी असेल तर त्यामध्ये भोग समृद्धी जास्त असते, म्हणून त्याचं दमन करा, दमन करा, दया करा, आणि दुसरी गोष्ट दान करा. उच्च दर्जाचा विचार आहे, हा पालन केलाच पाहिजे, आणि हा पालन करणाऱ्यालाच सर्व सुखाची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. हळूहळू हळू तो इतका सुखी होतो तर त्याला पुढे जाऊन काहीच नकोसं वाटायला लागतं, आणि काहीच नकोसं ज्या दिवशी वाटायला लागतं त्यावेळी तो मुक्त झालेला असतो. किती सुंदर रचना शास्त्राची आहे, ही अनुभूतीनं दिलेली आहे, आणि आपल्यासुद्धा अनुभवातली गोष्ट आहे. आपण देत राहिलं की त्याच्यावरची आसक्ती कमी होते, हे माझं नाही असं वाटायला लागतं. हे कधीतरी वाटायला पाहिजे ना, ज्या दिवशी ते वाटेल त्या दिवशी त्याचा त्याग करायची वृत्ती निर्माण होईल. त्यामुळे काहीतरी सोडावं लागतं. आणि यालाच मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं की कुणातरी एक संप्रदाय आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग संप्रदाय कुठंतरी चालू आहे ना, आर्ट ऑफ लिव्हिंग, LIVING. आपण जे बोलायला लागलो ना, वेदांत बोलतो आर्ट ऑफ लिव्हिंग, LEAVING. आर्ट ऑफ लिव्हिंग कळला पाहिजे, म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग कळेल. दोन्हीतले जरासा प्रोनाऊन्सिएशन भिन्न आहेत बरं का. हे प्रोनाऊन्सिएशन जरा लक्षात ठेवले ना तर आर्ट ऑफ लिव्हिंग पहिल्यांदा कळायला पाहिजे. लिव्हिंग LEAVING हे कळलं तर LIVING सहज कळेल. हे सोपं आहे हो. आर्ट ऑफ लिव्हिंग, गंमत करा, मजा करा, हे सोपं आहे. पण सोडत सोडत मजा करा, दुसऱ्याला देत देत मजा करा, त्याग करा, आणि सुखी राहा. किती मोठा विचार आहे बघा. हा विचार जर पकडून आपण जगायला लागलो तर सुखाची भरभराट होईल आपल्या घरामध्ये. सगळा प्रपंच सुखाचा होईल. कर्मयोग सांगतो, प्रपंचाचं आणि व्यवहाराचं सगळं सांगायला लागलाय बरं काय. आपण कित्येक दिवस या चिंतनामध्ये आहोत की काय केल्यामुळं मला सुखाची प्राप्ती होईल. काही न करता ह्या सुखाच्या प्राप्ती आहे. आपलं नित्य नेमाचं काम करत राहायचं, काहीही करावं लागत नाही. आहे एक रडायला लागलाय, दुःखी आहे, तुझं बाबा दुःख काय आहे, तर त्या दुःखावरचं माझ्याकडे औषध आहे, देऊ काय तुला, दिलं, आपल्याला बरं वाटलं, त्याचं दुःख हलकं झालं, हा स्वधर्म आहे. आणि जाता जाता करायचा स्वधर्म आहे. जर आपण असा करायला लागलो तर निश्चित सुखाची, शांतीची प्राप्ती आपल्याला होत राहील. हा श्लोकावरचं वाचन पण ज्ञानेश्वर माऊलींचं संपलेलं आहे, वेळ पण संपलेली आहे. आपण फक्त 41 किंवा 42 मिनिटंच बोलतो, त्यामुळे आता हे संपलेलं आहे. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.